SSC GD मध्ये किती छान प्रश्न विचारलाय अपूर्णांकावर म्हणजे फ्रॅक्शनवर. बघा ना, एखाद्या फ्रॅक्शनचा अंश म्हणजे न्यूमरेटर 30% वाढवला आणि छेद 15% कमी केला. काय करूया आपण? अज्युम करूया x भागिले y असा तो अपूर्णांक आहे, असा तो फ्रॅक्शन आहे. त्याचा अंश 30% वाढवला. मला सांगा 100 वर 30% वाढले, याचा अर्थ तो झाला 130%. आणि जो छेद आहे डिनॉमिनेटर तो 15% कमी केलाय, म्हणजे 100 मधून 15 गेले, ते येतात 85 आणि पुढे लावले मी पर्सेंटेज. त्यामुळे त्या अपूर्णांकाचे मूल्य 78/119 झाले. बघा इथे 78 भागिले 119. आता x आणि y आपल्याला शोधायचं आहे. टक्के टक्के कॅन्सल, 13 ने भाग देऊया. 13 10 130, 13 संग 78. इथे 17 5 85, 17 7 119. बरोबर. इथे बघा 5 1 5, 5 2 10 आणि नंतर 2 1 2, 2 3 6. बघा ना, सगळंच कट झालं. इथे फक्त x भागिले y उरलंय आणि तिकडे काय उरलं? तिकडे 3 उरलं आणि खाली 7. म्हणजे 307 हा ओरिजिनल फ्रॅक्शन होता, मूळ अपूर्णांक होता, जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1. आहे की नाही? सिंपल सांगा. म्हणजे अशा स्वरूपाचे प्रश्न या मेथडने सोडवले, कमी वेळेत 1 मिनिटाच्या आत उत्तर येतं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.